विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSE कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड ऑपरेशन्स रिसर्च सेमिस्टर 4 फॉर 2019 पॅटर्न. मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड वर आधारित एक एक्झाम्पल बघतो. हे एक्झाम्पल मे 2025च्या क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन नंबर 2C आपण सोडवतो, जो की 5 मार्कासाठी विचारलेला होता. सो क्वेश्चन 2C असा होता, ऑब्टेन द इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन फॉर द फॉलोइंग ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम बाय नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड. आणि मित्रांनो आम्हाला असा टेबल दिलेला होता. ओके, आता आपण याला नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथडने सोडवण्यापूर्वी हा ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम बॅलन्स्ड फॉर्ममध्ये आहे की नाही हे बघत असतो. म्हणजे काय करतो आपण, या सप्लायची ॲडिशन आणि कपॅसिटीची ॲडिशन सेम आली पाहिजे. जर ह्या दोघांची बेरीज सेम येत असेल तर हा प्रॉब्लेम बॅलन्स्ड फॉर्ममध्ये आहे असं आपण म्हणणार. म्हणून आपण सोल्युशनची सुरुवातच तशी करणार. सम ऑफ सप्लाय बघा, 30 + 40 + 50, 30 + 40 + 50, दिस ॲडिशन इज 120. त्यानंतर मित्रांनो आपल्याला कपॅसिटीची ॲडिशन करायची. सम ऑफ कपॅसिटी 35 + 28 + 32 + 25 ही ॲडिशन करा, ती पण 120 येते. याचा अर्थ असा झाला की सम ऑफ सप्लाय इज इक्वल टू सम ऑफ कपॅसिटी. हे दोन्ही ॲडिशन इक्वल आलेत. मग याचा अर्थ असा झाला, therefore the given transportation problem is in balanced form. म्हणजे याचं आपल्याला इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन आता काढता येऊ शकतं. म्हणजे याचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आम्हाला काढता येते. आता आपण नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथडने सोडवायला सुरुवात करू. हे बघा मित्र, हा तो दिलेला तक्ता. आता आपल्याला ह्याला नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथडने सुरुवात करायची. नॉर्थ वेस्ट कॉर्नर हे बघा हा आहे, नॉर्थ वेस्ट कॉर्नर हा आहे. म्हणजे इथून सुरुवात करायची. आता कशी सुरुवात करायची, तर या रो मध्ये बघा सप्लाय आहे 30, तर याच कॉलममध्ये बघा कपॅसिटी आहे 35. तुम्ही काय करायचं, या दोघात मिनिमम कोण आहे तो या इथे लिहायचा फर्स्ट सेल मध्ये. ओके, सगळ्यात लहान 30 आहे म्हणून मी काय करणार, इथं 30 खोडणार, त्याच्याऐवजी लिहिणार 0 आणि इथं तो 30 लिहून टाकणार. ओके, याला करणार राऊंड. आता तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात आली, जर सप्लाय 0 झाला तर या पूर्ण रो मध्ये आता कोणालाही सिलेक्ट करायचं नाही. ओके, इथून पुढं या रोचा आपण विचार करणार नाही, कारण इथं सप्लाय 0 झालेला आहे. आता मित्रांनो त्याच वेळेस आपल्याला अजून एक गोष्ट करायची. तुम्ही जर इथं 30 लिहिला तर तो 30 याच्यातून वजा करा आणि इथं 5 लिहा. ठीक आहे, अशा रीतीनं नॉर्थ वेस्ट कॉर्नरला सुरुवात झाली. आता परत नॉर्थ वेस्ट कॉर्नर कोण आहे, हा आहे. इथं तर राहिलं नाही, इथं पुल्या मारल्यात आपण, म्हणजे हा. मग ह्या कॉर्नरमध्ये विचार करत असताना इथं बघा सप्लाय आहे 40 आणि इथूनच खाली बघा कपॅसिटी आहे 5. या 40 आणि 5 मध्ये तुम्हाला मिनिमम कोण वाटतो, 5. म्हणून या 5 ला आपण कट मारायची, इथं लिहून टाकायचा 0. मग हा 5 आपण इथं लिहून टाकायचा. ओके, दुसरी गोष्ट, या रो मध्ये इथं तुम्ही 40 फिगर बघताय, मग हा 40 खोडा, त्याच्यातून 5 सबट्रॅक्ट करा, खाली उरणार 35. मग इथं लिहा 35. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट अशी, इथं तर तुम्ही 35 लिहिला, 40 मधून हा 5 गेला, 35 उरला, आणि इथं तुम्ही 5 मधून 5 गेला, 0 लिहून टाकला.
म्हणजे इथं जर 0 झाला तर या कॉलममध्ये उर्वरित कोणीही आता आम्हाला विचारात घ्यायचा नाही. हा उरला होता लास्ट सेल या कॉलममधला, हा इथं मी मारली फुली. ओके, आता परत नॉर्थ वेस्ट कॉर्नर नीट बघा. इथं तर फुली आहे, इथं नाही काय. मग नॉर्थ वेस्ट कॉर्नर पुढचा कोणता घेणार? हा. इथून इथं बघणार, सप्लाय आहे 35चा. इथून खाली बघणार, कपॅसिटी आहे 28ची. आपण काय करत असतो, या दोघात लहान कोण? 28. मग मी इथं 28 खोडणार, त्याच्याऐवजी लिहिणार 0. इथं तो 28 लिहून टाकणार. ओके, आता इथं जर 0 झाला तर इथं कट करणार. तर यामध्ये कोणीही विचारात घेण्यासारखा सेल नाही, म्हणून इथं जर 0 झाला उरलेला हा सेल कट. ओके, आता इथं बघा, इथं 28 आहे. मग हा 28 35 मधून वजा करा, खाली उरणार 7. ओके, म्हणून इथं लिहा 7. आता पुढचा सेल, पुढचा नॉर्थ वेस्ट कॉर्नर सेल कोणता? हा तर घेऊ शकत नाही, मग हा घ्यावा लागेल. या सेलमधून इथं बघा 7, इथं बघा 32. मिनिमम कोण? 7. मग या 7ला काट, इथं लिहा 0, इथं लिहा तो 7. ओके, इथं जर 0 झाला तर या रोमध्ये उरलेला हा सेल सुद्धा कट करून टाकायचा. आता या कॉलमचा विचार करा. इथं आहे 32, यातनं 7 वजा करा, खाली उरले 25. ओके, आता तुम्हाला ह्यातून परत नॉर्थ वेस्ट कॉर्नरचा विचार करायचा, तो अर्थात हा आहे. हे बाकीचे सगळे कुठं फुली कुठं लिहून टाकलेलं आहे, त्याच्यामुळे काय नाही. मग आता हाच उरला. इथून इकडं बघ 50, इथून खाली बघ 25. या दोघात मिनिमम कोण वाटते? 25. म्हणून या 25ला काट, इथं लिहायचा 0, हाच 25 इथं लिहून टाकायचा. ओके, आता इथं 25 लिहिल्यानंतर या इथला 50 आहे, त्यातून 25 गेले, खाली उरले 25, म्हणून इथं लिहायचं 25. ओके, आता इथं तर काही कोणी शिल्लक नाही, 0 झाला, पण शिल्लक तर कोण नाही, राहू द्या. फायनली इथं बघ, एकच सेल उरला, हा. सप्लाय 25, कपॅसिटी सुद्धा 25, म्हणून आपण इथे लिहूया 25. ओके, राऊंड करा याला. या 25 मधून 25 गेले 0, आणि या 25 मधून 25 गेले 0. तुमच्या लक्षात आलं? कपॅसिटी आणि सप्लाय फुलफिल झालेले आहेत. प्रत्येक ठिकाणी 0 झाला, प्रत्येक ठिकाणी 0 झाला, म्हणजे सप्लाय 0, कपॅसिटी 0. याला आपण सप्लाय आणि कपॅसिटी फुलफिल झाला असं म्हणणार, म्हणजे सॅटिस्फाईड आहेत असं आपण म्हणणार. आता यानुसार आपण काय लिहिणार ते बघा. सप्लाय अँड कपॅसिटी हॅव बीन सॅटिस्फाईड. हिअर नंबर ऑफ ॲलोकेशन्स. आता नंबर ऑफ ॲलोकेशन किती आहेत बघा बरं. जिथं आपण संख्या ॲलोकेट केली, हे बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. या 6 ठिकाणी आपण संख्या ॲलोकेट केली, म्हणजे नंबर ऑफ ॲलोकेशन्स किती लिहिणार तुम्ही? 6. ठीक आहे. आता किती रो आणि किती कॉलम आहेत? नंबर ऑफ रोज 3 आहेत. सो नंबर ऑफ रोज एम ने डिनोट करतात, 3 आहे. आणि नंबर ऑफ कॉलम्स आपण एन ने डिनोट करतो, ते कॉलम 4 आहेत. मग या फॉर्म्युल्यात तुम्ही जर लिहिलं M3 प्लस N4 मायनस 1, किती येतं? तो 4 आणि 3 7 वजा 1 म्हणजे 6.
सो m प्लस n मायनस 1 6 आला, म्हणजेच नंबर ऑफ एलोकेशन्स इतकी ही संख्या आली. ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आपण तसं लिहिणार, इनिशियल फिजिबल सोल्युशन इज ऑल्सो इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन. म्हणजे याचा अर्थ आपल्याला आता टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट लिहायला हरकत नाही. आता टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आपण कशी लिहिणार ती बघ. आपण या तक्त्यात बघा, हे इंटू हे ॲलोकेट केलेली संख्या आणि त्या सेलमधली संख्या यांचा गुणाकार घ्या, म्हणजे 30 इंटू 6 और यू कॅन से 6 इंटू 30 प्लस 5 इंटू 5 प्लस 11 इंटू 28 प्लस 9 इंटू 7 प्लस 7 इंटू 25 प्लस 13 इंटू 25. ही होणार टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. लिहितो मी तसं. सिक्स इंटू 30 ओके प्लस 5 इंटू 5 प्लस 11 इंटू 28 प्लस 9 इंटू 7 प्लस 25 इंटू 7 प्लस 13 इंटू 25. ओके, आता हा गुणाकार करा. हा गुणाकार येतो 180 प्लस हा गुणाकार येतो 25 प्लस हा गुणाकार येतो बघा 308 प्लस 63 प्लस 175 आणि प्लस 325. सो ही ॲडिशन किती येते? 1076. मग याचा अर्थ काय झाला? देअरफॉर द टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज ₹1076 ओनली. तर मित्रांनो, नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथडचा उपयोग करून एक्झाम्पल कसं सोडवायचं हे आपण पाहिलं. या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, म्हणून याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आता आपण इथे थांबूया. नमस्कार.